तर असा एका शेतकऱ्याला सल्ला देताना तो शेतकरी मला म्हणला, "साहेब एसीत बसून फुकटचं ज्ञान देणं खूप सोपं असतं." ते बोचलं, कारण आम्ही पोटतिडकीनी करत होतो. म्हणजे खूप मनापासून वाटत होतं, की आपण मातीसाठी केलं पाहिजे. मी एक आर्टिकल वाचत होतो, की आपला कर्ब संपत आलाय. म्हणजे खूप कमी जमिनीचा जो ऑर्गॅनिक कार्बन आहे, तो रिड्यूस झालाय आणि असंच चालू राहिलं तर मी एक आर्टिकल वाचत होतं, की देअर आर ओन्ली 60 क्रॉप सायकल्स लेफ्ट असं. म्हणजे 60 वर्षानंतर सगळं बंद होईल. तर सेव्ह सॉइल हे जोरात का आलंय? कारण खरंच जमीन जायला लागली. हे माझ्या लक्षात आलं. धनाढ्य, गर्भश्रीमंत, 20-20 मजली बिल्डिंग, घर असलेले लोकांना पण असं वाटतं, की अजून पैसे मिळवावेत. कारण पैसे अशी गोष्ट आहे जी मिळवत राहायची, मिळवत राहायची, मिळवत राहायची. तुम्हाला माहिती आहे का, माणसाला ना कुठे थांबलं हे कळलं पाहिजे. कुठे थांबायचं. तर आम्हाला वाटत होतं, की आपण इनफ मिळवलंय. आता आपण असं काहीतरी पाहिजे, की आपण समाजाला काहीतरी दिलं पाहिजे आणि जर हे मातीचा हा प्रॉब्लेम होत असेल, तर हीच ती वेळ आहे, हाच तो क्षण आहे, की आता आपण पैसे मिळवणं म्हणजे इनफ झालं. आपण काहीतरी वेगळं करायला पाहिजे. म्हणजे ज्यांनी आपण आपण आत्ता हीच वेळ आहे ज्याने आपण जग वाचवू शकतो. कदाचित थोड्या प्रमाणात. म्हणून आम्ही लोकांना उपदेश द्यायला सुरुवात केली. आता आम्हाला ते करता येत नव्हतं. आमच्या बाहेरचं होतं ते, म्हणजे अवकाती बाहेरचं होतं त्यावेळेला. त्यामुळे आम्ही दुसऱ्याला सांगत होतो. पण हे बोचलं. बोचल्यावर श्रुतीला म्हणलं, की आता बास. आता म्हणजे आपण ठरवत होतो एवढे दिवस, आता बंद. तर तेव्हा आम्ही सॅन फ्रान्सिस्कोत होतो. आम्ही जस्ट म्हणजे व्यवस्थित रिलोकेट होऊन सेटल झालो होतो. पण आम्ही सगळं बंद केलं आणि इथे आलो. सगळं विकून टाकलं. ॲब्सोल्युटली सगळ्या कंपन्या बंद केल्या. शेत शोधायला सुरुवात केली. म्हणलं, की आपल्याला परत असं कोणी म्हणलं नाही पाहिजे, की आपण एसीत बसून सल्ला देतोय. तर आपण आता पुढचा सल्ला असा द्यायचा, की लोकं आपली वेळ घेऊन तो सल्ला मागायला आले पाहिजे. आणि हे प्रबोधन नाही करायचं, तर आपण आपल्या कृतीतून ते दाखवून दिलं पाहिजे, की असं बनवता येतं, असं करता येतं आणि मग हे शिकायला आपण काय करू शकतो, म्हणून लोकांनी आपल्याकडे यावं.